नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अंधश्रद्धेच्या विळख्यात महाराष्ट्र होरपळत असताना पुण्यातूनही अंधश्रद्धेला बळी पडलेल्या महिलेची दुःखद कहाणी आता समोर आली आहे. अंधश्रद्धेला बळी पडल्याने एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेला तब्बल 29 लाखाचा गंडा घालण्यात आलाय. अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही घटना आता कुठे समोर आली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ज्येष्ठ नागरिक महिला ही पुण्यातील बालेवाडी परिसरात राहते. तिला डिसेंबर महिन्यात एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. तुमच्या घरावर वास्तुदोष आहे, तसेच तुमच्या मुलीवर जादूटोणा करण्यात आलाय. मी तुमच्या मुलीवर झालेली करणी काढून देतो. तुमच्या घरातील सगळे दोष मुक्त करून देतो. त्यासाठी काही पूजा अर्चा कराव्या लागतील असं सांगत या भोंदूबाबाने वेळोवेळी या महिलेकडे पैशाची मागणी केली. या महिलेने भोंदूबाबाच्या बोलण्याला बळी पडून अनेकदा ऑनलाईन पैसे पाठवले. या महिलेने एकूण 28,77,000 रुपये भोंदूबाबाच्या अकाउंटमध्ये टाकले. मात्र त्यानंतर या बाबाने महिलेचे फोन घेणं बंद केले आणि त्याने या महिलेशी संपर्कही तोडला. त्यानंतर या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच या महिलेने तात्काळ पुण्यातल्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. आपल्याबरोबर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करून आता त्याच्या मुसक्या सुद्धा आवळण्यात आलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा वारंवार अशा पद्धतीने अंधश्रद्धेला बळी पडून आपली आर्थिक फसवणूक किंवा मग शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशा पद्धतीच्या घटनांना बळी पडू नका असं वारंवार पोलिसांकडून सुद्धा आवाहन केलं जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये काम करताना पाहायला मिळते. दररोज अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत आणि इतकं सगळं होत असताना सुद्धा वारंवार अशा पद्धतीच्या अंधश्रद्धेला बळी पडताना लोक पाहायला मिळत आहेत. ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंतेची बाब ठरताना पाहायला मिळते. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.